थांबा थांबा, कुठे चालला आहात? आज कोणती भाजी करू याचा विचार करताय का? तर चला तर मग एक वाटी दह्यापासून आज तुम्हाला छान दह्याची भाजी मी बनवून दाखवते. तर पहा, दह्यापासून आपल्याला कढी वगैरे काही बनवायची नाही, कारण की कढी खाऊन खाऊन एवढा कंटाळा आलाय की आता कढी खाऊशी वाटत नाही. तर पहा, दहीपासून तुम्हाला एक वेगळीच छान रेसिपी आज मी बनवून दाखवते. तर पहा, दह्याच्या भाजीसाठी आपल्याला फक्त इथे कांदा आणि लसूण लागणार आहे. कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे. तर पहा, माझ्याकडे एक छोटंसं मिक्सरचं भांडं आहे. त्याच्यामध्ये छान गरगर फिरून कांदा एकदम पाहिजे तेवढा बारीक करून घेते, कारण की दह्यामध्ये मोठा कांदा टाकला की दह्याची भाजी त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही आणि कांदा मोठा मोठा दिसतो. तर पहा, छान कांदा बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल वगैरे टाकलं आणि त्याच्यामध्ये जिरे तेलामध्ये तडतडली की वरतून आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि आपल्याला कांदा बारीक गॅसवरतीच छान लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर परतेपर्यंत आपण दही चांगलं फेटून घेऊया किंवा मिक्सरला लावून घेऊया, म्हणजे दह्यामधले जे लम्स वगैरे असतात ते बारीक होतात आणि दही एकदम छान घट्टसर होतं. कांदा परतण्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतात. पहा, कांदा छान परतला की त्याच्यामध्ये वरतून आपण हळद आणि कांदा लसूण मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. तर या कांद्यामध्ये आपण मीठ नंतर टाकणार आहे, कारण की मीठ टाकलं की दही फाटतं, त्याच्यामुळे मीठ आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत. तर पहा, मसाले वगैरे कांद्यामध्ये टाकले, कांदा चांगला हलवला आणि त्याच्यामध्ये वरतून 1 कप पाणी टाकूया, म्हणजे कांदा पाण्यामध्ये थोडा 2 मिनिटं शिजन, नंतर मग वरतून आपण त्याच्यामध्ये दही वगैरे टाकून देऊ. कांदा छान 2 ते 3 मिनिट पाण्यामध्ये छान शिजला. पहा, नंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि वरतून 1 चम्मच साखर टाकायची आहे, कारण की कधी कधी दही आंबट असतं, त्याच्यामुळे भाजी आंबट लागते, त्याच्यामुळे थोडीशी साखर टाकलेली आहे. तर पहा, आपण इथे गॅस बंद केलेला आहे आणि वरतून मिक्सरमध्ये बारीक केलेलं दही आपण वरतून त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर पहा, छान दही टाकल्यानंतर कांदा आणि दही व्यवस्थित हलवून घेतला आणि त्याच्यावरतून थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली तर आपला गॅस बंदच आहे. पहा, आता आपल्याला भाजी उकळून वगैरे घ्यायची नाहीये, कारण की नंतर भाजी फाटते, त्याच्यामुळे गॅस बंद करूनच कांदा परतला की गॅस बंद करूनच त्याच्यामध्ये दही ओतायचे. तर पहा, आपली छान आज दह्याची भाजी तयार आहे. रोज रोज कढी बनवून खाण्यापेक्षा या पद्धतीने एकदा दह्याची भाजी करूनच पहा तुम्ही, तुम्हालाही नक्की आवडेल ही दह्याची भाजी.